लबाड लांडग ढोंग करते आणि ऊस न नेलेलं सोंग करते, ती यादी मी तुमच्या समोर दिलेली आहे। त्या पद्धतीने ही तुम्ही त्यांना दाखवावी की तुम्ही आता ते ढोंग आणि सोंग करण्याचं बंटी पाटील बंद करा। आज बघायला गेलं तर बंटी पाटलांना खरोखरच पराभव पचत नाही। 14च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी पडले त्यावेळी राजाराम कारखान्यावरती पहिला त्यांनी येऊन दगडफेक केली। कारखान्याची प्रगती ही बंटी पाटलांना बघवत नाही, त्याला विरोध करण्याची भूमिका ही बंटी पाटलांची आहे। दादागिरी कोण करते, महाडिक करतात की पाटील करतात, हे आपल्या माध्यमातून हे लोकांना सांगणं तितक्याच जबाबदारीचं आहे। आणि तसं बघायला गेलं तर ह्याच्या खरं पाठीमागे बघायला गेलं तर जो हल्ला केलाय त्यात स्वतः बंटी पाटील सामील असल्याशिवाय हा असा हल्ला धाडस हे नेसदार असतील किंवा बावड्यातले जे सभासद नाही, जे गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत, ह्या लोकांनी या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांवरती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आज बघायला गेलं तर तुम्ही हे सगळं म्हणताय की कशा पद्धतीने काय चाललंय किंवा काय, पण काल बोलता बोलता मीही काल त्यांची प्रेस बघितली, त्या प्रेसच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला काहीतरी विचारलं बाबा काय पद्धतीने काय केलंय। पण गेल्या मार्केट कमिटीच्या गुळसौद्याच्या दरम्यान सुद्धा त्यांची व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओ क्लिपमध्ये त्यांनी जाहीर सांगितलंय एक तर 15 ते 20 दिवस कारखाना लेट चालले, यंत्रणा पळून गेली आणि यंत्रणा पळून गेली असल्यामुळे सीझन कमीत कमी दिवस चालणार आहे आणि ऊस नेण्याचा प्रयत्न आहे, त्याच मानसिकतेत चाललाय। पण आज आमच्या कारखान्यात बोलत असताना कारखान्याची प्रगती ही बंटी पाटलांना बघवत नाही, त्याला विरोध करण्याची भूमिका ही बंटी पाटलांची आहे। त्यामुळं आरजेडीला सातत्याने तक्रार देणं, ज्या शेतकऱ्यांवर बोगस शेतकरी सभासद म्हणतायत, हे शेतकरी बोगस करताना बंटी पाटील तुम्ही 3 वेळा या कारखान्याचे नेतृत्व करत असताना महाडिक साहेबांच्या मांडीला मांडी लावून इथं बसून तुम्ही या कारखान्याचं नेतृत्व केलंय आणि ते सभासद शेतकरी आज तुम्हाला बोगस दिसत आहेत, हे बंटी पाटलांना शोभत नाही। त्यांनी अशी वृत्ती करू नये या माध्यमातून, आणि त्याला आम्ही समर्थ आहोत। सुप्रीम कोर्ट असू दे, आरजेडीचा निकाल असू दे, आम्हालाही न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे। त्या न्यायव्यवस्थेच्या विश्वासाने आम्ही हा लढा आम्ही शेतकऱ्यांसाठी जे काम करतो ते करत राहणार आणि इथून पुढेही केलं जाणार। आणि थोडंसं बोलता बोलता बोलून गेले किंवा कुठल्या विद्वानानं सांगितले की त्यांना हे करू नका ते करू नका, पण काय म्हणतोय लबाड लांडग ढोंग करते आणि ऊस न नेलेलं सोंग करते, ती यादी मी तुमच्या समोर दिलेली आहे। त्या पद्धतीने ही तुम्ही त्यांना दाखवावी की तुम्ही आता ते ढोंग आणि सोंग करण्याचं बंटी पाटील बंद करा आणि ही यादी वाचा। आणि ही लोक जी तुमच्याबरोबर त्यांचा ऊस नेला की नाही, बावड्यातले तुमचे 4 माणसांना किंवा सेवा संस्थेच्या जी श्रीराम सेवा संस्थेच्या संचालकांना विचारायला हवा, असं माझं जाहीर आव्हान तर या ठिकाणी मला आहे। तसं बघायला गेलं तर आज कर्मचाऱ्यांची मानसिकता अत्यंत खालावलेली आहे, कारण गेल्या 30 वर्षात नाही तर महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा प्रकारचा कर्मचाऱ्यांवर असू दे किंवा प्रशासन अधिकारी असू दे, प्रशासक जे असतात त्यांच्यावर हे कुठेही झालेलं नाही। तेव्हा मला असं वाटतंय की कर्मचारी युनियनचे आमचे जे प्रमुख आहेत त्यांनी आज सगळ्यांनी निषेध व्यक्त केलाय। फेडरेशनचं सुद्धा आज पत्र आलंय की हा जाहीर योग्य ती कारवाई करून याच्या संदर्भात कारवाई व्हावी, नाहीतर आम्ही याच्यासाठी उपोषणाला बसू, असं फेडरेशनने पत्र काढलं, त्याची कॉपी मी आपल्या समोर दिलेली आहे। आता थोडंसं आम्ही आज बघायला गेलं तर माझं पत्रकारांना एक आव्हान आणि आपल्याला विनंती आहे की थोडंसं बघायला गेलं तर प्रत्येक वेळी महाडिक पाटील, आज वाचलं मी पेपरला बरेच मुद्दे दिलेले आहेत, बरेच खरे गुंड कोण आहेत, प्रत्येक वेळी पाटलांनी काय केलं तर महाडकांचं नाव कशाला जोडताय। 5 वर्षाची तुलना डी.वाय. पाटील म्हणजे डी.वाय. पाटील कारखान्याच्या बाबतीमध्ये आम्ही विचारल्या प्रश्नांची ते उत्तर देऊ शकले नाहीत, पण आज आम्ही त्याच्यानंतर त्या संदर्भात बोलीन। पण बावड्या संदर्भात 26,000 टनचा ऊस नेलेला, त्यातला 19,000 टन ऊस हा राजाराम कारखान्याने सभासदांचा नेलाय, 6,000 टन हा ऊस हा बिगर सभासदांचा या बावड्या सर्कल मधनं गेलेला आहे। जिल्ह्यातल्या इतर ठिकाणाचं जर त्यांनी माहिती विचारली तर सांगितलं तर 68% म्हणजे 100%पैकी 68% सभासदांचा ऊस हा रोज कारखान्यामध्ये तुटला जातो, जिथं वाट नाही, जो कायमस्वरूपी ऊस देतो असा शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका सुद्धा हा राजाराम कारखाना करत आलेला आहे। आपल्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे, निश्चितपणे आज बघायला गेलं तर बंटी पाटलांना खरोखरच पराभव पचत नाही। 14च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी पडले त्यावेळी राजाराम कारखान्यावरती पहिला त्यांनी येऊन दगडफेक केली, ते विसरून गेले की ही सहकारी संस्था आणि महाडिक साहेबांनी आणि महाडिक साहेबांबरोबर तुम्ही या सहकारी संस्थेचं नेतृत्व केलं, पण याच्या काचा फोडल्या, येऊन दगडफेक केली, त्यावेळी सुद्धा आम्ही संयमानं घेतलं। आज बावड्याचा कर्मचारी गाडी स्वतः आडवे गेले, थांबवले, त्यांनी ब्रेक मारला, थांबवला, पण एमडीना ड्रायव्हरच्या अंगावर जायला पाहिजे का एमडीच्या अंगावर गेलं पाहिजे? एसटीनं ड्रायव्हरला माझ्या पॅसेंजरला मारतो, एसटी बरोबर आहे ना, तसं एसटीचा अपघात झाला ते ड्रायव्हरला मारतात का त्यामुळं पॅसेंजरला? हे जे आहे ते आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे। याच्या संदर्भामध्ये कारखाना सभासदाचं हित बघूनच येणाऱ्या काळात कामकाज करेल, सभासदांना घेऊन बरोबर जाऊनच कारखान्याची प्रगती केली। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।